संख्या कमी आली आणि सरकारला असं वाटलं की अरे हे आंदोलन संपलं की काय. सरकारचा तो गैरसमज आहे. आंदोलन संपत नाही आणि आंदोलन करताही संपत नाही. ते त्यांच्या शब्दाची पूर्तता जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आमचा हा लढा आम्ही थांबवणार नाही. की सरकारला गोड गैरसमज झालेला आहे की धनगरांचं आंदोलन दडपण्यात, हा लढा मोडण्यात सरकार यशस्वी झालं. नमस्कार, story.com फेसबुक लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज गुढीपाडवा आहे आणि आज धनगर नेते दीपक बोराडे यांचा उपोषणाचा 4था दिवस आहे. 3 दिवस त्यांनी मुंबईच्या आझाद मैदानामध्ये या ठिकाणी उपोषण केलं. मात्र 4थ्या दिवशी पोलिसांनी परवानगी नाकारली. नाकारण्याचं कारण म्हणजे या ठिकाणी सुट्टीच्या दिवशी उपोषण करता येत नाही, त्यामुळे सरकारने किंवा प्रशासनाने या ठिकाणी उपोषण करायला परवानगी नाकारली. मात्र रस्त्याच्या कडेला फुटपाथवर दीपक बोराडे यांनी आपलं उपोषण सुरू ठेवलं आहे. आज गुढीपाडवा आहे आणि सरकारच्या कडून कुठलाही प्रतिसाद, कुठल्याही चर्चा या आंदोलनस्थळी येऊन झाल्या नाही. सरकारचा कुठलाही प्रतिनिधी या ठिकाणी आला नाही. त्यामुळे या गोष्टीचा निषेध म्हणून दीपक बोराडे आणि या ठिकाणी असलेल्या आंदोलकांनी काळी गुढी उभी करून सरकारचा निषेध केलाय. आपण बघतोय या ठिकाणी काळी गुढी उभारण्यात आली आहे आणि ही काळी गुढी उभारून सरकारचा निषेध करण्यात आला आहे. गेले 4 दिवस झालं हे उपोषण सुरू आहे. मात्र सरकारचा कुठलाही प्रतिनिधी या ठिकाणी चर्चेसाठी आला नाही. कुठलाही प्रतिनिधी चर्चेसाठी न आल्याने कुठलाही प्रतिसाद आंदोलनाला सरकारकडून न मिळाल्यामुळे रस्त्याच्या कडेला फुटपाथवर या ठिकाणी दीपक बोराडे यांनी आपलं उपोषण सुरू ठेवलंय. आणि आज गुढीपाडवामुळे काळी गुढी उभे करून गुढीपाडव्याच्या निमित्त सरकारचा निषेध केला आहे. काळी गुढी उभी करून निषेध केला आहे. या ठिकाणी अनेक या ठिकाणी एक रस्त्याच्या फुटपाथच्या कडाला या ठिकाणी एक छोट्याशा स्पेस मध्ये या ठिकाणी दीपक बोराडे हे उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांचे सहकारी सुद्धा समाज बांधव, धनगर समाज बांधव या ठिकाणी आहे. आपण त्यांच्याशी बोलूया की सरकार गेले 4 दिवस झालं उपोषण सुरू आहे, मात्र सरकारकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही आणि समाजातल्या लोकांमध्येही काही गैरसमज पसरवण्याचं काम या ठिकाणी सध्या सुरू आहे. त्या बाबतीत आपण त्यांच्याशी चर्चा करूया. भाऊ, काय सांगाल? गेले 4 दिवस झालं उपोषण सुरू आहे. 3 दिवस आझाद मैदानावर होता. आता परवानगी दिली नाही प्रशासनानं तुम्हाला. आम्ही 17 सप्टेंबरला जालन्याच्या आंदोलनाच्या भूमीतून जे आम्ही आंदोलन सुरू केलं होतं त्याला स्थगिती 2 ऑक्टोबरला दिली होती, गांधी जयंतीच्या दिवशी. त्याच दिवशी आम्ही ठरलो होतं की शांतीच्या मार्गाने जायचं, संविधानिक मार्गाने जायचं आणि आझाद मैदानाच्या आंदोलनाचे नियम पाळत आम्ही हे आंदोलन सुरूच ठेवलेलं आहे. सरकारसोबत 13 तारखेलाच बैठक झाली होती आणि सविस्तर सगळ्याच मुद्द्यांवरती चर्चा झाली होती. असं वाटलं होतं 16 तारखेला काहीतरी निर्णय घेऊन सरकारच्या वतीनं कोणीतरी येईल, परंतु त्यातही मी सरकारला दोष देणार नाही. त्यात थोडस समाज म्हणून आम्हीच कमी पडलो. लोकांच्या वेगवेगळ्या अडचणी होत्या. कुठं लग्न आहेत, कुठं कालपर्यंत मुलांच्या परीक्षा होत्या आणि दुर्दैवानं या आंदोलनाचा केंद्रबिंदू असलेला मराठा हा अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या आसमानी संकटात सापडल्यामुळं जे मराठवाड्यातून लोक येणारे होते ते आले नाही. कारण मराठवाडा ही एक क्रांतीची भूमी आहे. मराठवाड्यानं जे सोसलंय ते महाराष्ट्रातल्या इतर भागांनी नाही सोसलंय. त्याच्यामुळं कुठल्याही घटकाचं आंदोलन असो, कुठल्याही जातीचं आंदोलन असो, शेतकरी असो, कुठलंही आंदोलन हे महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्यामध्ये त्याची धग जास्त असते. आणि नेमकं या मराठवाड्यामध्ये हा प्रॉब्लेम झाल्यामुळं संख्या कमी आली आणि सरकारला असं वाटलं की अरे हे आंदोलन संपलं की काय. सरकारचा तो गैरसमज आहे. आंदोलन संपत नाही आणि आंदोलन करताही संपत नाही. त्याच्यामुळे आमची भूमिका ठाम आहे. जोपर्यंत आमच्या घटनादत्त अधिकाराची अंमलबजावणी होत नाही, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी
लाखो लोकांसमोर शब्द दिलाय. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी लाखो लोकांसमोर शब्द दिलाय. ते त्यांच्या शब्दाची पूर्तता जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आमचा हा लढा आम्ही थांबवणार नाही. नियमाचं पालन करत आम्ही आझाद मैदान सोडलं, पण इथं रस्त्याच्या कडेला अहिल्यादेवी पानपोई या ठिकाणी आमचं उपोषण सुरूच आहे. आता 4 दिवस सुट्या आहेत. 23 तारखेला म्हणजे सोमवारी आपल्याला प्रशासनानं परवानगी दिलेली आहे. परत सोमवारी हा प्रश्न सुटेल अशी अपेक्षा आहे. नाही सुटला तर परत मंगळवारची परवानगी घेता येईल. परत मंगळवारी बोलू सरकारशी. गेले 4 दिवस पासून तुम्हाला सरकारमधलं कोणी प्रतिनिधी संपर्क केला का? आता मी काल विचारलं, कालपर्यंत तर नव्हतंच. परत आज तुमच्याशी कोण चर्चा करण्यासाठी आलं? कोणाचा फोन वगैरे आला? नाही, सरकारनं मी तेच म्हणलं ना की सरकारला गोड गैरसमज झालेला आहे की धनगरांचं आंदोलन दडपण्यात, हा लढा मोडण्यात सरकार यशस्वी झालंय. हा गैरसमज आहे त्यांचा. हे आंदोलन एवढ्या सहजासहजी दडपल्या जाणार नाही. महाराष्ट्रातले मल्हार मावळे इतक्या सहजासहजी आपले शस्त्र म्यान करणार नाही. येणाऱ्या काळात दिसेल सरकारला. भाऊ, सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा काही मीडियाच्या माध्यमातून धनगर समाजामधलेच काही जण तुमच्यावर आक्षेप घेत आहेत, काहीतरी अफवा पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याबद्दल काय बोलाल? त्यांचा काही दोष नाही बिचाऱ्यांचा. ते प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळी आहे, विचार करण्याची क्षमता वेगवेगळी आहे आणि हे त्यांचं अज्ञान अडाणी पण आहे. याचा गैरफायदा काही जे चतुर कोल्हे असतात ते घेतात. आणि सरकार कुठलंही असो, सरकारची तर ही पॉलिसीची की हे जे सरकारच्या विरोधात चालणारं आंदोलन, सरकारला डोकेदुखी ठरणारं आंदोलन हे दडपल्या गेलं पाहिजे. आणि त्यातल्या त्यात धनगरांचं आंदोलन हे या भाजप सरकारसाठी प्रचंड डोकेदुखी बनलंय. आणि भाजप हे सोशल मीडियाच्या बाबतीत मला वाटतं जगात पक्ष म्हणून, संघटना म्हणून भाजपची बरोबरी कुणीही करणार नाही. आणि या सोशल मीडियाचा गैरवापर करून काय काय होऊ शकतं त्याचा अभ्यास चांगला भाजपला असल्यामुळं ते यात काही प्रमाणात यशस्वी झाले. काही प्रमाणात. ते 100% यशस्वी होणार नाहीत. आणि हा लढा आम्ही अजून दिवसेंदिवस तीव्र करू. हे आहे दीपक बोराडे. जर काही सोशल मीडिया वगैरे काही पेजेस बघितले, त्या ठिकाणी दीपक बोराडे यांना पाकिट मार किंवा सुपारी घेऊन आंदोलन करता असे म्हणले. मात्र 2014 पूर्वी जे आंदोलन महाराष्ट्रामध्ये झाले, मग ती सुपारी कोणी घेतलं होतं, ते पाकिट कोणी घेतलं, हाही मोठा प्रश्न आहे. कारण एक बोट दुसऱ्या विचार केला पाहिजे की 4 बोट आपल्याकडे आहेत. गेल्या अनेक वर्षापासून हा धनगर समाजाचा लढा आहे. आणि त्या 2014च्या अगोदर जर हा धनगर आरक्षणाचा मुद्दा, आताचे मुख्यमंत्री किंवा आताचे मंत्री म्हणतात की हा मुद्दा जो आहे केंद्राकडे आहे, म्हणजे त्यांना 2014 पूर्वी माहिती नव्हतं का? आणि गेले 10 वर्ष 12 वर्ष झाले केंद्रात त्यांचं सरकार आहे, राज्यात त्यांचं सरकार आहे. मग प्रॉब्लेम कुठं होतो? आणि जे आरोप करतायत की सुपारी करतायत, मग ते 2014 पूर्वी नेते धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी कुणाची सुपारी घेतली होती